नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना महाराजांच्या चरणी मनोभावे नमन करून आपल्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून तुमचे सर्वांचे स्वागत करते। तर बघा, श्रावण मास सुरू झालेला आहे। श्रावण महिना म्हटलं की सर्वप्रथम येणारा सण म्हणजे नागपंचमी। महादेवाची सेवा, शिवलिंग, बेलपत्र, अभिषेक, महादेवाचा अभिषेक कसा करावा, महामृत्यूंचे मंत्र कसा बोलावा, या सगळ्या विषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवारचे उपवास करत असतो। यावेळेस असाच एक खूप सुंदर योग आलेला आहे। सोमवारच्या दिवशी नागपंचमीचा योग आलेला आहे। तर अनेक शिवभक्त आणि नागदेवतेचे भक्त हे दिवस खूप श्रद्धेने विशेष पाळतात। तर या वर्षी श्रावण महिन्यामध्ये 2026 मध्ये 17 ऑगस्ट हा दिवस श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या योगामुळे विशेष मानला जात आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर बघा मित्रांनो, श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यास काय करावे, उपवास कसा करावा, उपवास सोडण्याची योग्य पद्धत काय आहे, शिवलिंगावरती काय अर्पण करावे, नागदेवतेची पूजा कशी करावी, महादेवाचा कोणता मंत्र जपावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्या गोष्टी श्रद्धेने टाळल्या जातात। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि तुम्ही खरंच शिवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका। तर बघा भक्तांनो, सर्वप्रथम आता आपण बघूया श्रावणी सोमवारचे महत्त्व। आपल्या आयुष्यामध्ये श्रावण महिना म्हणजे आपल्या सणांचा राजा। तर बघा मंडळी, सोमवार हा भगवान शिवाला समर्पित मानला जातो। त्यातही श्रावण महिन्यामध्ये सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व असल्याची परंपरा आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक भक्त पहाटे उठून स्नान करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि देवघरात दिवा लावतात, रोज देवाची पूजा करतात, रोज भगवान शंकराची पूजा करत असतात। तर बघा, काही जण शिवलिंगावरती जल अर्पण करतात, अभिषेक करतात, तर कोणी दूध, बेलपत्र, फुले, इतर पूजा साहित्य श्रद्धेने अर्पण करतात। श्रावणी सोमवारच्या या दिवशी केलेली शिवभक्ती मनाला शांती आणि भक्तीची भावना दृढ करते। तर पण बघा मंडळी, पूजा करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, देवाला मोठेपणा दाखवण्यापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा आणि निर्मळ भावना अधिक खूप महत्त्वाची असते, जी तुमच्याकडे आहे। तुमच्याकडे जर पूजा करण्याची क्षमता नसेल तरी तुम्ही साधा दिवा लावून हात जोडून मनापासून ओम नमः शिवाय म्हटलं तरी तुमची श्रद्धा भक्ती भगवान स्वीकार करतात। आता बघूया, या श्रावणी सोमवारी आलेली आहे खूप महत्त्वाचा म्हणजे शिवभक्ताचा आणि महादेवाचा नागपंचमीचा सण। तर सोमवारी आलेली आहे नागपंचमी। आता बघूया नागपंचमी हा सण नागदेवतेची पूजा संबंधित आहे। भारतीय परंपरेमध्ये नागांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिलेलं आहे। भगवान शिवाच्या प्रतिमेमध्ये त्यांच्या गळ्यात नागाचे स्थान आपल्याला दिसते। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवभक्तांसाठी हा दिवस आणखीन विशेष असतो। नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते। काही ठिकाणी वारुळाला किंवा नागप्रतिमेला श्रद्धेने नमस्कार केला जातो। मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, हे सगळं करताना जेव्हा जिवंत सापांना दूध पाजणे, त्यांना हाताळणे योग्य नाही। श्रद्धा जपा, प्राण्यांची सुरक्षतेचाही विचार केला पाहिजे। त्याऐवजी नागदेवतेची तुम्ही नक्की पूजा करा, शिवलिंगावरती जल अर्पण करा आणि मनोभावे नागदेवतेला प्रार्थना करा। या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता। आता कोणी म्हणतं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली तर उपवास कसा करायचा? याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा, परंपरा आणि आरोग्यानुसार वेगळं असू शकतं। काही जण म्हणतात, काही भक्त निर्जल उपवास करतात, तर काही जण फलाहार करतात, तर काही जण सात्विक आहार घेतात। पण प्रत्येकाने कठोर उपवास करायलाच हवा असं काही नाही। विशेष म्हणजे काय तर लहान मुले, किशोरवयीन मुलं-मुली, आजारी व्यक्ती ज्यांना नियमित औषधं घ्यावी लागतात, ज्यांनी उपवासाच्या बाबतीत पालकांची किंवा डॉक्टरांशी चर्चा करणं योग्य आहे। देवभक्ती म्हणजे काय, फक्त शरीराला त्रास देणं नाही, तर ती तुमच्या क्षमतेनुसार श्रद्धेने दिवस पाळू शकता।
तर आता आपण श्रावण सोमवारचा उपवास कधी सोडायचा? सामान्य म्हणजे उपवासाची पद्धत प्रत्येक कुटुंबाच्या आणि परंपरेच्या नियमानुसार असू शकते. काही जण संध्याकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. म्हणून आपल्या घरामध्ये जशी परंपरा आहे तसंच आपण करावं. फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून कोणतेही नियम स्वतःला लादण्यापेक्षा आपण जे श्रद्धेने उपवास करतो, समजुतीने उपवास करतो ते तुम्ही करा. उपवास सोडताना साधं, हलकं आणि आपल्या शरीराला योग्य असं भोजन घेणं कधीही चांगलं. ते जेवण सात्विक असावं. तर बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं? विशेष म्हणजे शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करा. त्या दिवशी देवघर स्वच्छ करा. देवघरात दिवा लावा. भगवान शिवशंकराला आणि नागदेवताला मनोभावे नमस्कार करा. तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्यावर स्वच्छ पाणी अर्पण करून त्यानंतर त्या शिवलिंगावरती पंचामृताने अभिषेक घाला. नंतर पाण्याने अभिषेक घाला. नंतर बेलपत्र अर्पण करताना भगवान शिवाचं स्मरण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 5 मिनिटं, 10 मिनिटं तुमच्या वेळेनुसार जितकं होईल तितकं तुम्ही जप करू शकता. कमीत कमी 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करावा. आणि कसं असतो की आपण मनापासून केलेली भक्ती देवाला अधिक प्रिय आहे. त्यामुळे आपण आता शिवलिंगावरती काय अर्पण करतो आणि काय अर्पण करू नये हे सुद्धा बघा. श्रावणी सोमवारच्या दिवशी अनेक भक्त शिवलिंगावरती जल अर्पण करतात. यासोबत बेलपत्र, फुले, आपल्या परंपरेनुसार पूजा साहित्य अर्पण केले जाते. जर मंदिरात जात असाल तर मंदिरामध्ये पूजेचे नियम पाळा. यासोबतच घरच्या घरी जर पूजा करत असेल तर शिवपूजेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेली निस्वार्थ पूजा, श्रद्धा, आपल्या मनाची स्वच्छता आणि मनाची एकाग्रता. महागडी पूजा किंवा भरपूर साहित्य आवश्यक आहे असा गैरसमज करून घेऊ नका. या दिवशी शिवलिंगावरती पूजा केल्यानंतर आवर्जून महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तर बघा मंडळी, श्रावण महिन्यामध्ये या मंत्राचा जप अनेक भक्त करत असतात. श्रावण महिन्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा खूप लाभ होतो. भगवान शिवाच्या स्मरणासाठी हा मंत्र श्रद्धेने म्हटला जातो. तुम्हाला मंत्र पूर्णपणे येत नसेल तर तुम्ही उच्चाराने जप करा. तुम्हाला तेही जमत नसेल तर ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र तुम्ही बोलू शकता. कारण देवभक्तीसाठी दिखावा नाही तर आपली भावना महत्त्वाची आहे. तर या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा कशी करावी? तर बघा, सर्वप्रथम सकाळी आंघोळ वगैरे केलं, देवघराची देवपूजा केली. त्यानंतर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला मनोभावे नमस्कार करा. घरामध्ये नागदेवतेची प्रतिमा असेल, चित्र असेल तर त्यासमोर दिवा लावू शकता, फुले अर्पण करू शकता आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार पूजा करू शकता. आणि एक सुंदर प्रार्थना नक्की करावी. हे नागदेवता, आमच्या कुटुंबावरती तुमची कायम कृपा असू द्या. सर्वांना सुख, शांती आणि सद्बुद्धी मिळू द्या. आमच्या हातून कोणत्याही जीवाला त्रास होऊ नये अशी प्रार्थना मनोभावे करायचं आहे. देवाची पूजा करताना आपण कोणाचा जीवसृष्टीचा आदर करणे हे महत्त्वाचं आहे. तर या दिवशी महिलांनी काय करावे? अनेक महिलांना प्रश्न पडतो की नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी कोणती विशेष सेवा करावी? या दिवशी कोणते कठीण नियम पाळावेत? तर बघा, कोणते कठीण नियम असं काही नाही. सकाळी देवघरात देवपूजा केल्यानंतर महादेवाला नमस्कार करा. शक्य असल्यास बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवायचा जप करा. कुटुंबाच्या समृद्धीसाठी शिवशंकराकडे प्रार्थना करा आणि शक्य होईल तितकं चांगलं बोलण्याचा, चांगलं वागण्याचा आणि चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त देवासमोर पूजा करून एखाद्याला त्रास देण्यामध्ये भक्तीचा खरा अर्थ नाही. मन शुद्ध ठेवणं ही देखील एक मोठी सेवा आहे. या दिवशी काय टाळावे? तर बघा, या दिवशी परंपरेनुसार कोणत्या गोष्टी टाळल्या जातात? पहिली गोष्ट, देवाच्या नावावरून वाद घालू नका. कोणाचाही अपमान करू नका. खोटं बोलणं, फसवणूक कोणाची करू नका. कोणाला दुखावणं सुद्धा टाळा. कोणत्याही प्राण्यांना त्रास देऊ नका. पूजा करताना घाई किंवा दिखावा करू नका. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही तर श्रद्धा आणि आरोग्याचा समतोल राखणे आवश्यक आहे. कुटुंबासाठी विशेष प्रार्थना. तर बघा मंडळी, या दिवशी विशेष पूजा करताना फक्त स्वतःसाठी मागण्यापेक्षा संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करा. हे महादेवा, आमच्या घरामध्ये सुख शांती राहू दे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सद्बुद्धी द्या. त्यांनी ज्या काही अडचणीमध्ये असेल त्यांना मार्ग दाखवा आणि त्या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती द्या. ज्यांच्या मनामध्ये चिंता आहे त्यांच्या मनाला शांतता दे आणि आमच्या हातून नेहमी चांगले कर्म घडू दे अशी प्रार्थना करून महादेवाला नमस्कार करावा.
इच्छा पूर्ण होण्यासाठी बघा काय करावे. अनेक भक्तांच्या मनामध्ये एखादी इच्छा असते. कुणाला नोकरीची, कुणाला चिंता असते, कुणाला शिक्षणाची चिंता, कुणाला कुटुंबाच्या अडचणीची चिंता असते, कुणाला आर्थिक समस्या, तर कुणाला मानसिक शांततेसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. अशा वेळी देवाकडे प्रार्थना जरूर करा, पण त्यासोबत स्वतःचे प्रयत्नसुद्धा सुरू ठेवा. फक्त उपाय करून परिणामाची वाट पाहण्यापेक्षा देवाचे स्मरण आणि प्रयत्न देखील करणं हे महत्त्वाचं आहे. भगवान शिवाकडे प्रार्थना करताना मनात असा एक संकल्प करा, देवा माझ्या योग्य प्रयत्नांना दिशा दे आणि संकटामध्ये लढण्याची शक्ती माझ्यामध्ये दे. संध्याकाळी घरामध्ये दिवा लावा, शक्य असल्यास धूपदीप लावावा, भगवान शिवाचे स्मरण करावे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करावा आणि रात्री आरती करावी. आरती झाल्यानंतर सर्वांना देवाला नमस्कार करून प्रसाद करावा. अशा प्रकारे घरातील वातावरण भक्तिमय आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तर बघा, या दिवशी नागपंचमीच्या दिवशी एक छोटासा संकल्प करूया. मी कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देणार नाही. कारण नागपंचमीचा संदेश हा केवळ एका दिवसापुरता नसतो, तर ते एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता निसर्ग जीवसृष्टीबद्दल आदर निर्माण करणारा असो. आपण झाडं जपू, आपण पाणी वाचू, प्राण्यांना त्रास देणार नाही आणि आपल्या आसपास स्वच्छता ठेवू, ही देखील एक प्रकारची सेवा आहे. तर बघा मित्रांनो, श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा हा योग अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवस आहे. देवाला घाबरून पूजा करू नका, देवावर श्रद्धा ठेवून पूजा करा. हे केलं तर नक्कीच संकट दूर होईल. नाहीतर काय होईल, हे केलं नाही तर संकट येईल या भीतीपेक्षा माझ्या परीने चांगलं कर्म करेन आणि देवाचं स्मरण करेन, ही भावना मनात ठेवा. पूजा करताना मन शांत ठेवावं. उपवास करताना आपल्या शरीराची काळजी घ्यावी. नागदेवतेची पूजा करताना जिवंत सापांना कधी त्रास देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं, देवाची भक्ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. तर बघा मंडळी, आज आपण पाहिली की 2026 मधील 17 ऑगस्ट श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दिवस भक्तिमय दृष्टीने कसा साजरा केला जातो. या दिवशी महादेवाचे स्मरण नक्की करावे. ओम नमः शिवाचे जप करा आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा आणि आपल्या क्षमतेनुसार सेवा करा. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती देवापुढे नक्की मांडा, पण त्या इच्छेसाठी स्वतःला प्रामाणिक प्रयत्न सुद्धा सुरू ठेवा. कारण श्रद्धा आपल्याला आशा देते आणि प्रयत्न आपल्याला पुढे घेऊन जातात. आता व्हिडिओ संपण्यापूर्वी सर्वजण मिळून पुन्हा एकदा म्हणूया, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. ज्यांच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल श्रद्धा आहे तर त्यांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ तुमच्या जीवनातील, तुमच्या कुटुंबातील आयुष्य, सुख, शांती आणि समाधान, समृद्धी नांदो, हीच मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारावर सोबत नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय आणि उपयोगी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.